क्षेत्र माहूर, आंध्र प्रदेश व तेलंगणातील काही कंपन्या व दलाल माहूर तालुक्यातील अनेक गावात बनावट व परवानगी नसलेली खते वाहनाने घरपोच देऊन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। तालुक्यातील शेकापूर येथील सोमनाथ चव्हाण हे शेतकरी त्यांच्या गळाला लागले असून चढ्या दराने खताची 10 पोते त्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे। या प्रकाराने तालुका कृषी अधिकारी कार्यालयासह पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब उघड झाली आहे। मला माहिती मिळाली होती की माझ्या मित्राने सांगितले की खत चांगल्या प्रकारचे येत आहे, आंध्र प्रदेशातून आपल्या गावामध्ये खत जागेवर आणून देत आहे। म्हणून मी दत्तमांजरी येथून जाऊन चौकशी केलो। तिथे गाडी आली होती दत्तमांजरी येथे। तिथून मी 10 पोते खत घेतले। त्यांनी सांगितले की खत खूप चांगलं आहे आणि तुम्ही हे घेऊन जा। त्यानंतर मी खत 10 पोते घेतले आणि ते 10 पोते घरी घेऊन आलो भाड्याने। एका पोत्याची किंमत किती आहे आपली? एका पोत्याची किंमत 800 रुपये त्यांनी घेतले। अच्छा। आणि त्याच्यावर प्रिंट होती 300 रुपये। बर, पण त्या दराने त्यांनी दिले नाही। त्यांनी नंतर आम्ही बिल मागितले पण बिल सुद्धा दिले नाही। किती रुपयापर्यंत दिले त्याला? त्यांनी एक पोत 800 रुपयाला दिले। अच्छा। 300 का? किंमत त्याच्यावर 300 रुपये होती। पण त्यांनी दर लावला 800 रुपये प्रति बॅग। बिल दिले का त्याला? नाही, बिल मागितल्यावर बिल नाही दिले। देतो गुडवागडीचे उत्तर दिले आता आणि नंतर बिल दिले नाही। स्वतः पाहणी केली का त्याने? स्वतः पाहणी नाही केली। अच्छा। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।